शिर्डीमध्ये नाईट लँडिंग सुरू होणार असल्याचं हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केलं। सीआयएसएफचं मनुष्यबळ आणि एटीसीच्या अडचणी सोडवण्याबाबत मुख्यमंत्री आणि विमान कंपन्यांची बैठक घेणार असल्याचंही मोहोळ यांनी जाहीर केलेलं आहे। शिर्डी विमानतळावर यामुळे नाईट लँडिंग सुरू होईल असं देखील मोहोळ यांनी सांगितलेलं आहे। बाबांच्या दर्शनाला देशभरातून दरवर्षी जवळपास 2 ते 2.25 कोटी लोक शिर्डीमध्ये येतात आणि त्या अनुषंगानं शिर्डी एअरपोर्टच्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर व्हाव्यात आणि एक सुखकर प्रवास देशातील सर्व भाविकांना या ठिकाणी करता यावा म्हणूनही हा विचार आज आला। 24 तास शिर्डीचं विमानतळ सुरू राहावं म्हणून नाईट लँडिंगच्या काही फॅसिलिटीज या ठिकाणी पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी होत्या। आपल्या या विमानतळाला जे आवश्यक मनुष्यबळ आहे सीआयएसएफचं, जेणेकरून रात्रीचं सुद्धा आपल्याला आता या ठिकाणची सेवा सुरू करता येईल, ती पूर्ण होईल